आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी ते आले होते राहायला, पण बघू आता 1 महिना पूर्ण यूज करून किती पडतो. करायची 2-3 दिवसांनी लातूरला जाण्यासाठी. त्यावेळेस मी त्याच्या अगोदर हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? आत्ता आले मी ऑफिसवरून, 6 वाजलेत आणि आत्ता ब्लॉग चालू केलेला आहे. फेस माझं इग्नोर करा, कालच ट्रीटमेंट झालेली आहे, तर त्यामुळे आता ते 3 दिवस त्याचा इफेक्ट जाणवत नाही, पण 3 दिवसानंतर मस्त स्किन होते. तर जे मोठे पिंपल आले होते त्याच्यावर स्पेशली ट्रीटमेंट केलेली आहे, त्यामुळे ते डार्क असे ब्लॅक झालेले आहेत. आणि रूमचं तर तुम्ही विचारूच नका, एवढं खराब झालंय. पण 2 दिवस सॅटर्डे संडे माझं खूप जास्त एक्झर्शन झाल्याने मला खूप जास्त थकवा आलाय, म्हणजे झोप पण नाही झालेली. तर काय काय सांगू तुम्हाला, एवढी जास्त म्हणजे खूप थकले मी, खूप. डोळे तर असे डायरेक्ट मी जर बसले झोपले तर लगेच लागतील असं झाले. आणि त्यामुळे आता मी आधीच झोपणार आहे. बाहेरचं पण खूप खाणं झालंय, खूप बेकार. तर झोपते, नंतर उठल्यावर भाजी वगैरे घेऊन येणार आहे आणि नंतर मग जेवायला बनवते. आणि बरेच जण डॅन्ड्रफबद्दल पण विचारत होते, डॅन्ड्रफसाठी काय दिलं वगैरे, तर ते देखील तुम्हाला आता मी झोपेतून उठल्यानंतर सांगते डिटेलमध्ये. खूप झोप येते, डोळ्यातून अक्षरशः पाणी येतं आहे माझ्या. आत्ता गाडीवर येताना असं गाडी चालवत होते तर डोळ्यातून पाणी येत होतं, आग आग होतीये. तर चला आता अगोदर मी झोपून घेते आणि देन उठल्यानंतर तुम्हाला भेटते. काय करते तिथून? घुसतो का बॅगमध्ये? हा, तू यायची तयारी करते ना माझ्यासोबत लातूरला यायची, कळलं मला, लपू नको, कळालं. तुला नाही यायचं खुशी? तेरे को नहीं आना है? सोना है, सिर्फ सोना है ना? ये देखो, इसको सिर्फ आगाऊपणा करणे. हे आगाऊ. झोपेतून डायरेक्ट आता 9ला उठले, म्हणजे असं झालं होतं उठायचंच नाही, डायरेक्ट उठावं म्हणून ठरवलं होतं. पण मला व्हिडिओ बनवायचा आहे, एडिट करायचा आहे, त्यामुळे मग उठले. अजून पण खूप झोप येते. ह्या दोघांना भूक लागली होती वाटते, पण येऊन ओरडत होते म्हणून यांना खायला टाकायला पण उठावं लागलं. चहा प्यायचा नव्हता मला, पण आता थोडं मला व्हिडिओ एडिट करायला जागरण करावं लागेल, त्यामुळं अगोदर, आणि भूक पण लागली आहे थोडीशी, तर त्यामुळे अगोदर थोडंसं चहा बिस्किट खाते, नंतर खिचडी करते. दुसरं काम पण आहे, क्लिनिंग करायची, ते पण करते. काय करू आता, एवढं म्हणजे झोपी ना, माझी जर झोप झाली नाही ना मग मला खूप 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 त्रास होतो. भाजीला पण नाही आणायला जाणार. गुळ एवढी भरणी गुळ मी संपवला, गुळाचा चहा करून. फ्रेश पण झालं नंतर डायरेक्ट तसंच झोपले होते, पूर्ण ते प्रोडक्ट स्किन केअरच्या तोंडाला लावलेले तसेच. दोघं कसे बसलेत खाली, त्यांना वाटायला मी त्यांच्यासाठी काहीतरी बनवते. टोनीला तर वाटत असेल मी त्याला अंडच देईल. टोनी, ए टोनी, काय करतोय? तुमच्या दोघांसाठी नाहीये तिकडं काही, माझं पण पोटाचं बघू द्या. तुम्हाला खायला दिलं ना आत्ताच खायला दिलं, फूड खाल्लंय आणि इथं येऊन बसलेत. जाऊ द्या, मला किचन मध्ये कोणीतरी सोबतीला. हे काय खुशी कोण आहे रे? तू खुशी आहे का? कशी बघते खुशी तर, एकदम ॲटिट्यूड. ओ कुठं बसलाय जाऊन तो? टोनी, ए टोनी, काय
तिकडं. हा खुशी मॅडम, तिला पण जायचंय, तिला जागा नाही जायला म्हणून ती तशी करते. आणि मला स्प्राउट बनवायच्यात, घुगऱ्या पण बनवायच्यात, टोनीचं नामकरण करायचं, त्याच्यासाठी भिजवून ठेवते. उद्या स्प्राउटची भाजी करावं, म्हणजे मटकीची भाजी करावी लागेल. भाजीला काही नाही होत. खुशी मॅडम बघा, गॅलरीचं दार उघडं नव्हतं तर खिडकीतून तिकडे उडी मारून जाऊन बसलं. काय म्याव म्याव कर, मध्येच नाही घेणार आता तुला. कर म्याव म्याव कर. ए टोनी, मसाला डब्बा जर पडला तो तर तू आणि मी आहे. काय बघ इकडे, तू आणि मी आहे. कसा बसलाय मस्त निवांत. आणि तो डब्बा किती आल्हाद आहे, पडू शकतो तो. पाडलेला आहे त्याने 2 वेळेस. तू पाडलेला ना. जादू टोना. बघा खुशी काय करते बघा, बाहेर गेली होती ना, बाहेरून आवाज देत होती, मी काय दार उघडलं नाही, इकडं बंद दार आहे, तर खिडकीत परत उडी मारली. आणि आता काहीतरी खाली पाडले तिने, बहुतेक साबणाचं खोकं पाडले तिने, मी तिथं ठेवलेलं. आता गेली परत खाली. आणि हे शेट काही नाही. ओ शेट, गोड आहे रे तू. जार पण धुवायचा आहे, बरेच दिवस झाले धुवून. पाणी आणि टोनीचे पण भांडे घासायचे. बहीण आली होती तेव्हा बहिणीने सर्व कपडे धुवून दिले होते, कारण आम्ही घरी जाणार होतो. आणि मी जे घरी जायला की सगळे कपडे घेऊन जाते घरी धुवायला. तर बहीण म्हणली की मम्मीला कशाला ताण, म्हणून तिने घरी बसून सगळे कपडे धुतले होते एवढे. आणि मी त्याला माझ्याच्याने घडी पण करून ठेवणं झालं नाही बघा. म्हणजे मी आल्यापासून माझ्या मागं पूर्ण सारखं चालूच होतं कंटिन्यू काम, त्याच्यामुळे झालं नाही. आणि आता मुहूर्त लागलाय, आता कधी की मला परत बॅग पॅक करायची आहे 2-3 दिवसांनी लातूरला जाण्यासाठी. त्यावेळेस मी त्याच्या अगोदर कपडे नीट ठेवते. तो पण पडलेलेच होते, कारण तब्येत पण मला एवढं काही नीट वाटत नव्हतं त्यामुळे. तर चला आता पटकन सर्व नीट करून ठेवते. खुशी दिसतेय का तुम्हाला बघा. तुझीच आहे बास्केट, तिचं असं आहे, माझं आहे, मला पाहिजे. कशी परफेक्ट जाऊन बसली येडी. आता तुम्हाला टेन्शन आलं एवढं कसं घडी करू. आले दोन्ही शेट पण बघा. ह्याच्यामध्ये घरून जी बॅग आणली होती ती सुद्धा अजून अनपॅक केलेली नाही. म्हणजे कंटाळा म्हणून नाही, मला वेळ भेटला नाही. हे शर्ट माझ्या बहिणीचं आहे. मी इथंच एवढं शोधलं परवा दिवशी श्वेता आली होती तेव्हा मला घालायचं होतं. मला वाटलं ती घेऊन गेली आणि मी तिलाच घेऊन गेली करत बसले. हे इथं होतं. देखो खुशी खुशी. अरे मम्मीची साडी माझ्या. बस इथं. घुस नाही का नाही अंदर. बसायचं ना तुला, एक तर इथं बस, नाही तर दुसरीकडे. बॅग मध्ये गेली की बघ. नाही जायचं बॅग मध्ये, नाही जायचं. साडी आणली होती मी 26 जानेवारीला ऑफिस मध्ये घालून जाता येईल म्हणून. आणि आता 26 जानेवारीला मीच तिकडे बघा. संक्रांतीला मी घरी असणार आहे बाय द वे.
साडी एवढी छान, म्हणजे मी जेव्हा मम्मीने मला दाखवली ना, बघितल्याबरोबर मला आवडली, म्हणून मी म्हटलं मी घेऊन जाते. माझी बहीण ना एवढी समजूतदार आहे, काय सांगायचं तुम्हाला. तिने मम्मीला काम लागू नये, मम्मीला त्रास नको म्हणून सर्व कपडे इथंच माझे धुवून ठेवले आणि मी घेऊन जाते घरी, मला धुणं होत नाहीत म्हणून. खूप हुशार आहे, माझ्यापेक्षा लहान आहे पण ती खूप जास्त हुशार आहे. तिची करावी तेवढी तारीफ कमी आहे तिची. नाही यायचं, नाही नाही यायचं. चला पटकन मी हे सर्व आवरते आणि मग तुम्हाला भेटते. आता एवढा शूट करणं पूर्ण ह्याला अर्धा तास तरी लागेलच पूर्ण ठेवायला कपडे. चलो. रूम पण खूप घाण झाली आहे, पण आता डीप क्लिनिंग आताच करणार नाही. आणि हो, बरेच जण, मी कालच्या ब्लॉग मध्ये सांगितलं की मी रूम शिफ्ट करणार आहे, माझा ह्या रूम मध्ये लास्ट व्हिडिओ असेल हा. पण म्हणजे बऱ्याच जणांना एक्साइटमेंट होती की सगळ्यांना वाटलं होतं की आज माझा नवीन ह्याच्यामध्ये असेल, पण विषय असा झाला की मला जी रूम पाहिजे होती, समोरची रूम होती ती, आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी ते आले होते राहायला, पण आमचा जो ऑनर आहे तो म्हणला की एकदा त्यांना विचारून बघा, जर ते रेडी असतील तर चेंज करा म्हणून. पण मग मी विचारलं तर ते काही चेंज करायला तयार नाहीयेत, त्यांना तीच रूम पाहिजे. आणि माझ्या ह्या रूमचा प्रॉब्लेम हा आहे की याच्यामध्ये व्हेंटिलेशन नाहीये, कमी आहे, तर त्यामुळे मला चेंज करायची होती. बट आता यस, मी विचार करते की पूर्णच रूम दुसरीकडे मग शिफ्ट करावी, दुसरीकडेच बघावी, कारण मी आता इथं जास्त दिवस नाही राहू शकत, कारण मला आता खूप वैताग आला ह्या रूमचा. आणि एकतर एवढं कोझी आहे की मला डायरेक्ट झोपच येते घरी आलं की. आणि मला एनर्जेटिक पाहिजे, थोडस असं ब्राईट पाहिजे रूम. ती तिकडची तशीच होती सेम, आणि एवढा छान कलर वगैरे सर्वच, पण आता काय करणार. खूप रिक्वेस्ट केली मी त्यांना, पण नाही ऐकलं ते. जाऊ दे आता काय. एवढं क्लिनिंग झालं, झाडू वगैरे मारून झाला की मी तुम्हाला डॅन्ड्रफचे प्रोडक्ट दाखवते. तर कालच्या व्हिडिओमध्ये बरेच जण कमेंट्समध्ये विचारत होते की डॉक्टरांनी डॅन्ड्रफसाठी काय दिलं. तुम्ही बघितलं असेल माझ्या शॉर्ट्समध्ये की सॉरी, शॉर्ट्समध्ये तुम्ही पाहिलं असेल की डॅन्ड्रफसाठी, म्हणजे डॅन्ड्रफ किती होता त्या मशीनमध्ये जेव्हा चेक केलं, डॉक्टर तर म्हणायचं ते शिमलामध्ये आल्यासारखं वाटतं पूर्ण. हे इथं जे आहे ना व्हाईट दिसत होतं. मग त्यांनी पहिल्या दिवशी तर एक सोल्युशन दिलं, ते लावल्यानंतर मग हे झालं. मग त्याबद्दलच तुम्ही काल भरपूर जण कमेंट्स विचारत होतात की काय दिलं. तर त्यांनी मला हे दिले लोशन, सेट्रीमाइड अँड कॅल्शियम पॅन्टोथेनेट लोशन, एन्ड्रफ लोशन, हे बघा. तर हे लोशन दिले त्यांनी, जे की जर तुम्हाला घ्यायचं असेल तर फरक पडला तसा मला एका दिवसामध्ये चांगला. बघू आता 1 महिना पूर्ण यूज करून किती पडतो, त्यानंतर पण मी तुम्हाला रिझल्ट सांगेलच. तर हे दिलेलं आहे. आणि हे काय करायचंय की आदल्या दिवशी जेव्हा आपल्याला हेअर वॉश करायचं, उद्या करायचं असेल तर आज रात्री लावून पूर्ण स्कॅल्पला लावून झोपायचं. आणि नंतर हे एक दिले दुसरं, केटोकोनेझल झिंक पॅरिथ्युएन, कसले नाव आहे त्याचे, किटा फंग जेड प्लस. त्यांनी
बघू शकता तुम्ही, याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता जर पाहिजे असेल तर। याची प्राइस पण सांगते मी तुम्हाला। चष्मा लावला नाही मला दिसत नाही। ह्याची 241 आहे, 241 रुपीज, आणि हे स्वस्त आहे, हे 78 रुपीज आहे। तर हे दोन दिले त्यांनी। हे मी तुम्हाला सांगितलं की हेअर वॉश करायच्या आदल्या दिवशी स्कॅल्पला लावून झोपायचं, आणि हे जे आहे ते आंघोळ करताना, आता हेअर वॉश करताना आपण थोडं जास्त वेळ आंघोळ करतो, तर त्या टायमिंगला काय करायचं की अगोदर स्कॅल्प थोडंसं ओलं करून घ्यायचं आणि त्याला लावून ठेवायचं एक 4 ते 5 मिनिट। असं तर त्यांनी 3 ते 4 मिनिट सांगितले, पण 4 ते 5 मिनिटापर्यंत ठेवू शकतो। आणि त्याच्यानंतर मग शॅम्पू लावून आपलं नॉर्मल हेअर वॉश करून घ्यायचा। आणि यावेळेस ह्या पिंपल्ससाठी मला त्यांनी भरपूर अशा गोळ्या दिलेल्या आहेत खाण्यासाठी। गोळ्या मला आतापर्यंत दिल्या नव्हत्या कधी, पण यावेळेस दिलेल्या आहेत। आणि तसंच स्किनसाठी दिलं हे मॉइश्चरायझर, सनस्क्रीन। तुम्ही बऱ्याचदा विचारता मला हे मॉइश्चरायझर, सनस्क्रीन कोणतं यूज करते, तर ते त्यांनी दिलेलं असतं म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट रेकमेंड नाही करू शकत। फेस वॉश पण यावेळेस चेंज केलेला आहे, अगोदर दुसरा होता, तर यावेळेस हा दिलेला आहे। ॲलोबिन सीएल, चारकोल, ग्लायकोलिक ॲसिड प्लस सॅलिसिलिक ॲसिडचा आहे। हे प्रोडक्ट्स बद्दल मला काही जास्त माहिती नाही, डॉक्टर देतात म्हणून मी हे यूज तरी करते, नाहीतर अगोदर तर काहीच यूज करत नव्हते, कारण कळत नाही की म्हणजे जर स्किन केअर बद्दल वगैरे ह्या प्रोडक्ट्स बद्दल एवढं नाही माहिती मला। ओके, तर मी गोळी खाऊन घेते। गोळी खायचं एक मला खूप जीवावर येतं। जेवण नाही करणार आहे। डेंजर। ही एक होती आणि ही जी आहे ती सगळ्याची। हे पूर्ण 1 महिन्याचे दिले, हे बघा, 3 पॉकेट। आणि ह्या पण दररोज रात्री एक आहे। बघा टोनी, लावतो का तुझ्या केसांना? तुझ्या केसांमध्ये डॅन्ड्रफ असेल तर निघून जाईल। प्रोडक्ट मी असे सजवून ठेवते। आणि फेस वॉश जे आहे ते 3 दिवसानंतर यूज करायचा असतो। ट्रीटमेंट झाली आपली पूर्ण प्रोसिजर, 3 दिवस फक्त पाण्याने वॉश करायचं आणि बाकीचे जे स्किन केअर प्रोडक्ट आहेत ते लावायचे, आणि फेस वॉश 3 दिवसानंतर चालू करायचा असतो। टोनी शर्को, टोनिशर, यू आर टोनिशर। गोळी लगेच घेते। तुझ्या कामाचं नाही रे काही, तुझा ह्याच्यामध्ये घुसतो लगेच बघा। यो गेला। खायलाय का टोनी मध्ये? हे बघा टोनी। कसं वाटलं? कसं वाटलं? मला खूप बेकार नख मारलाय त्याने। गुदी गुदी गुदी। तर आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच। ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, अँड यस आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया मग आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। ओके, बाय।